हॅलो फ्रेंड्स, मी भावना भुतल स्वागत करते तुमचं माझ्या चॅनेलमध्ये, ज्याचं नाव आहे लव्ह नॉवेल स्टुडिओ. चला तर मग स्टोरीला सुरुवात करूया. पण त्याआधी चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा. कथेचं नाव आहे मिस्टर सोलमेट, मी फक्त तुझीच. लेखिका भावना भुतल, व्हिडिओ एडिटर सोनाली जाधव, स्वर शिखा भुतल. मिस्टर सोलमेट भाग 51. युगने गडबडीतच डॉक्टर विकल्पला फोन फिरवला. किडनी डोनर मिळाला? युगने त्यांना काळजीतच विचारले. आता पुढे 6 जण मिळाली होती, पण त्यांचे ब्लड ग्रुप मॅच होत नाहीये. अजून 1-2 हॉस्पिटलमध्ये माझं बोलणं सुरू आहे. डोंट वरी, काहीही झालं तरी मी अंगदला किडनी मिळवून देईन. तुम्ही काहीच काळजी करू नका, डॉक्टर विकल्प खात्री देतच म्हणाला. ती तर मिळेलच रे, पण मला वाटलं येव्हाना तू तिथे जायला निघाला असशील, जिथे मी तुला जायला सांगितलं होतं. युगनी नाराजीच्या सुरातच म्हटलं. सध्या प्रायोरिटीवर अंगद आहे. तू सांगितलेल्या कामापेक्षा पण मी करत असलेली कामं मला जास्त महत्वाची वाटतायत. डॉक्टर विकल्प त्याच्या समोर असलेल्या काचेच्या टेबलवर हात मारत रागाने बोलला. ती तर माझ्यासाठी पण असणार रे ड्यूड, आणि तू असं रागावू नकोस लगेचच. मला असं वाटतंय की अंगदला किडनी देणारा लवकरच मिळेल आपल्याला. डॉक्टर विकल्पचा राग शांत करण्याच्या उद्देशाने युग म्हणाला. पण त्यासाठी आपल्याला शोधाशोध तर करावीच लागणार ना, डॉक्टर विकल्पने म्हटलं. ते तर आहेच, पण तरीही ड्यूड, युगने नाराज होतच म्हटलं. सिच्युएशन का समजून घेत नाहीयेस? तुला पण माहितीये, अंगदच्या टेन्शनमध्ये रात्रभर मी झोपलेलो नाहीये. तो तिकडे बेडवर सिरियस होऊन पडलाय. कालच्यापेक्षा पण आज तो जास्त सिरियस आहे, आणि तू नशेत असल्यासारखं बोलतोयस. तुझी काय इच्छा आहे? मी त्या अंगदला अशा अवस्थेत सोडून तुझ्यासाठी सुरतला जाऊन तू सांगितलेल्या माणसासोबत लपाछपी खेळू? डॉक्टर विकल्प युगवर एकदम दात खाऊन चिडतच बोलत होता. काल तूच बोलला होतास ना माझं काम करशील म्हणून. युग पुन्हा त्याच्याकडे आशेने बघतच म्हणाला. ते मी करेन बोललो होतो, पण सगळ्यात आधी अंगदसाठी डोनर शोधणार आहे हे सुद्धा बोललो होतो. त्यासाठी थोडा वेळ देऊच शकतोस ना तू? आणि मला नको ती कामं सांगण्यापेक्षा तू स्वतः का नाही करत ते काम? तू स्वतः जाऊन त्या माणसाला घेऊन येऊच शकतोस ना, डॉक्टर विकल्पने त्याला पुन्हा फिरून विचारले. नाही म्हणायला गेलं तरी डॉक्टर विकल्पचं म्हणणं पण बरोबर होतं. युगने त्याला असली कामं करायला सांगण्यापेक्षा स्वतः जाऊन सुद्धा त्या माणसाला घेऊन येऊ शकत होता. मी तिथे गेलो तर मग अंगदला किडनी डोनर कसा मिळेल? युग पटकन बोलून मोकळा झाला. व्हॉट? तुझा आणि किडनी डोनरचा काय संबंध इथे? डॉक्टर विकल्प त्याच्याकडे आश्चर्यचकित होऊन बोलला. मी सुद्धा 1-2 बोलतोय. अभिमन्यूच्या ओळखीतलेच 1-2 जण आहेत, त्यांच्यासोबत बोलायचं आहे मला. आणि जर कोणी नसेलच तर मी आहे ना, गरज असेल तेव्हा मित्राच्या कामी नाही येणार मग कधी येणार? युग स्वतःचं मैत्रीप्रेम दाखवत त्याला म्हणाला. अजिबात नाही युग, संपूर्ण आयुष्य जायचंय तुझं. तसंही अंगदला तुझी किती पडलीये हे चांगलंच माहितीये मला. मी तुला नको त्या गोष्टीत अजिबात करू देणार नाहीये. मी माझ्या पद्धतीने डोनर शोधेल आणि हॉस्पिटलमध्ये त्याला हजर करेन. तू तुझा मित्रप्रेम थोड्या वेळासाठी बाजूला ठेव. डॉक्टर विकल्पने लगेच युगची कान उघडणी करायला सुरुवात केली. तुझा मेंदू खूप दमलाय आणि म्हणून तुझी चिडचिड होते. जमल्यास जरा विश्रांती घे. मी फोन ठेवतो आता, बाय. आपलं गुपित ह्याला कसं काय लगेच समजलं? एवढं बोलून युगने लगेचच त्याचा फोन कट केला. ह्या युगचं काहीच होऊ शकत नाही. स्वतः पण जाऊ शकतो ना सुरतला. प्रेम ह्याने करायचा आणि गुलाबाला असलेले काटे मी बाजूला करायचे. एकदा डोनर भेटला ना मग ह्या युगकडे पण बघतोच मी, असं म्हणत डॉक्टर विकल्प त्याच्या ओळखीतल्या डॉक्टरांसोबत संपर्क साधू लागला. आतापर्यंत जवळपास 2 तास उलटून गेले.
पण डॉक्टर विकल्पाला पाहिजे तशी मदत डॉक्टरांकडून मिळाली नाही. एव्हाना त्याने जवळपास 70 हॉस्पिटलमध्ये संपर्क साधला होता. युग बोलत होता तसं त्याचा मेंदू खरंच दमला होता. डोळे मिटून त्याने बसल्या जागीच खुर्चीवर पाठ टेकवली. त्याचा डोळा लागणार तोच मोबाईलच्या रिंगने त्याला पुन्हा जागं केलं. डॉक्टर सलोनी ही का कॉल करतेय? डॉक्टर विकल्पने स्वतःलाच प्रश्न केला आणि डॉक्टर सलोनीचा फोन उचलून सरळ कानावर धरला. येस, डॉक्टर विकल्प म्हणाला. किडनी डोनर मिळालाय. मला असं वाटतंय की तू आता युगचं काम करावं. समोरून डॉक्टर सलोनी म्हणाली. किडनी डोनर मिळाला? पण मी कालपासून शोधतोय तरी मला नाही मिळाला. एक मिनिट, किडनी डोनर तू स्वतःच तर नाहीस ना? डॉक्टर विकल्पने संशय सुरातच तिला विचारलं. माझा आणि अंगदचा ब्लड ग्रुप वेगळा आहे आणि हे मला काल घरी गेल्यावर आठवलं. माझी इच्छा असून सुद्धा मी त्याला किडनी डोनेट नाही करू शकत. डॉक्टर विकल्पचा संशय दूर करतच सलोनी म्हणाली. युग तर नाही ना स्वतःची किडनी डोनेट करत? डॉक्टर विकल्पने पुन्हा तिला प्रश्न विचारला. तुला फोन करण्याआधी मी त्यालाच फोन केलेला, पण तो युकेला जायच्या गडबडीत आहे. नंतर कॉल करतो एवढंच बोलून माझं काहीही ऐकून न घेता फोन कट केला त्याने. सलोनीकडून असं काही ऐकल्यावर डॉक्टर विकल्पला आश्चर्य वाटलं. थोड्या वेळापूर्वी मला फोन केला तेव्हा तर काही बोलला नाही. अचानकपणे का जातोय हा युकेला? आणि घाई गडबडीत फ्लाईटचं तिकीट पण बरं बुक होतं याचं. डॉक्टर विकल्पने पुन्हा प्रश्न केला. एकदा तूच बोलून बघ ना त्याच्यासोबत. मला तर या मुलाचं काय सुरू आहे तेच कळत नाही. सलोनी म्हणाली. आत्ता कुठे आहेस तू? डॉक्टर विकल्पने तिला विचारलं. हॉस्पिटलमध्ये, सलोनी उत्तरली. तू एकटीच हॉस्पिटलमध्ये काय करतेस? युग आणि तू एकत्र हॉस्पिटलला जाणार होते ना? तो नाही आला का तिथे? डॉक्टर विकल्पने सलोनीवर प्रश्नांचा भडीमार करायला सुरुवात केली. तो पण येणार होता का? सलोनीने उलट प्रश्न डॉक्टर विकल्पला केला. काल तुम्हा दोघांचं तसंच ठरलेलं ना? थोड्या रागातच डॉक्टर विकल्पने डॉक्टर सलोनीला विचारलं. डॉक्टर विकल्प, मी सध्या अंगदच्या टेन्शनमध्ये आहे. माझ्याने घरी बसवलंच जात नव्हतं. त्यामुळे पहाटे 5:30लाच मी हॉस्पिटलमध्ये आली आहे. तुम्ही आता बोलल्यावर माझ्या लक्षात आलं की युग आणि मी एकत्र येणार होतो. सलोनी आता जरा शांत आवाजात म्हणाली. मी युग सोबत बोलून तुला फोन करतो. असं म्हणत डॉक्टर विकल्पने फोन कट करून टाकला आणि दुसऱ्या क्षणी त्याने युगला फोन फिरवला. बराच वेळ रिंग होत होती पण युग फोन उचलतच नव्हता. फोन कट झाला तसं डॉक्टर विकल्पने पुन्हा युगला फोन फिरवला, कारण युग सोबत बोलल्याशिवाय डॉक्टर विकल्पला चैन मिळणार नव्हतं. या वेळेला युगने पहिल्याच रिंगमध्ये फोन उचलला. विक, मला 2 मिनिटं दे ना, मी करतो तुला कॉल. घाईघाई तेवढं बोलून युगने फोन कट करून टाकला. युगच्या फोनची वाट बघत डॉक्टर विकल्प रूममध्येच फेऱ्या मारू लागला. डॉक्टर विकल्पचं डोकं हळूहळू गरम होऊ लागले, कारण आता 2:20 मिनिटं होऊन गेली पण युगचा फोन काही आला नव्हता. रागातच तो युगला फोन करायला जाणार पण तोच समोरून युगचा फोन आला. तुझी 2 मिनिटं आत्ता झाली का? डॉक्टर विकल्पने त्याला विचारलं. डॅड प्लीज ना, आपण या विषयावर नंतर बोलूयात. मी आधी वीक सोबत बोलतो आणि मग तुमच्याशी बोलतो. आता जर याचा फोन कट केला तर तो घरी येऊन जीव घेईल माझा. युग डॉक्टर विकल्प सोबत बोलायचं सोडून फोन उचलून स्वतःच्या वडिलांसोबत बोलत होता. ओके. फोनवरूनच युगच्या वडिलांचा आवाज सुद्धा डॉक्टर विकल्पला आला. वीक, मला अर्जंट बेसिसवर युकेला जावं लागतंय. माझ्या घरात जे 2 राक्षस होते ना, त्यांनी थोडा घोळ घातलाय, जो मला तिथे जाऊनच सॉर्ट आउट करावा लागणार आहे. आता तू मला विचारणार की कोणता इश्यू आहे. आय नो इट्स, म्हणून मी तुला आधीच सांगतो. प्रॉब्लेम असा झालाय की डॅड आणि माझी परमिशन न घेता माझी युकेमध्ये असणारी कंपनी स्वतःच्या नावावर ट्रान्सफर करून घेतलीय आणि हे सगळं करून महिना उलटून गेलेला आहे. हे अभिमन्यू मला आज सांगतो. ह्या दोघांना मी सोडणार नाहीये. युग रागानेच पेटून उठला होता. तू
खरंच युके जातोयस? डॉक्टर विकल्पने पुन्हा खात्री करून घेण्यासाठी विचारले. तुला पण यायचंय? युगने विचारलं. तू सांगितलेल्या ऍड्रेसवर जाऊन त्या माणसाला घेऊन येऊ, पण त्या माणसाचं काय करू मी? डॉक्टर विकल्पने पुन्हा प्रश्न केला. त्याची किडनी अंगद सोबत मॅच होते का बघ. युगने गमतीतच उत्तर दिलं. आय एम सिरियस ड्यूड. डॉक्टर विकल्प शब्दांवर जोर देतच म्हणाले. अजून काय करणार तू? अविरासमोर घेऊन जा त्याला आणि तिला सांग त्या बेवड्या ड्रायव्हरची चूक होती आणि कितीही नाही बोलायला गेलं तर तिच्या वडिलांची सुद्धा. ड्रायव्हरने अतिप्रमाणात दारू ढेसलीये हे माहिती असताना सुद्धा त्याला गाडी ड्राईव्ह करायला त्यांनी दिली. युग म्हणाला. तू युके वरून परत कधी येणार? डॉक्टर विकल्पने विचारलं. काम झाल्यावर लगेच येणार. अविराच्या काळजीने मी तिथे जास्त दिवस राहील असं वाटतं का तुला? माझं काम झालं की लगेच येईल, पण प्लीज थोडं लक्ष दे हा तिच्याकडे. युग त्याला काळजीने म्हणाला. मला ना तुझ्यावर थोडा डाऊट वाटतोय. डॉक्टर विकल्प संशयी भाषेतच त्याला म्हणाला. आता मी काय केलं? युगने त्याला विचारले. कालपर्यंत अंगदला किडनी देण्यासाठी तू एवढा उतावळा झालेलास आणि आता एका शब्दाने सुद्धा तू त्याच्याबद्दल विचारलं नाही. डॉक्टर विकल्प युगला शब्दात पकडायला बघत होता. सकाळी तर बोललो मी देतो किडनी म्हणून, पण तूच नाही म्हणाला. एक मिनिट होल्ड कर, आपली सलोनी वहिनी फोन करते. मगाशी सुद्धा तिचा कॉल येऊन गेलेला आणि मी गडबडीतच कट केला. युग त्याला काहीतरी गडबड आहे ह्या उद्देशाने म्हणाला. वेटिंगवर असणारा सलोनीचा कॉल युगने उचलला आणि तिला कॉन्फरन्स कॉलवर त्याने ऍड केलं. सलोनी, तुझा बॉस सुद्धा या कॉलवर आहे. युगने तिला तसं आधीच सांगून दिलं. माझं त्यांच्यासोबत बोलून झालंय. मी तुला हे सांगायला फोन करत होते की अंगदला किडनी डोनर मिळालाय. सलोनी खुश होतच म्हणाली. दॅट्स ग्रेट. मला माझ्या मित्रावर पूर्ण विश्वास होता. तो अंगदला स्वतःची किडनी द्यायला नक्की तयार होईल. वीक, यू मेक मी फील प्राऊड ऑन यू. युग डॉक्टर विकल्पची टांग खेचतच म्हणाला. डॉक्टर विकल्प किडनी नाही देत आहे. अंगदचाच रिलेटिव्ह आहे कोणीतरी. मे बी रियांश असावा. तो कोण आहे हे मी कन्फर्म करून नंतर सांगते तुला. सलोनी म्हणाली. ओके, पण मी आता फोन ठेवला तर चालेल का? मी खूप बिझी आहे. युगने दोघांजवळ परवानगी मागतच विचारलं. दोघांनीही हो म्हटलं तसं त्याने लगेच फोन कट केला. संध्याकाळी साधारण 6च्या दरम्यान. दिवसभर प्रकाशाचे काम करून अस्ताला जाणाऱ्या सूर्याला देखील पुन्हा माघारी परतायची ओढ लागली होती. त्याच्या नेहमीच्याच वेगाने ढगाआड लपून तो खाली उतरत होता. ते लाल वर्तुळ ढगाआड लपून अदृश्य सुद्धा झालं आणि समोर उरलं ते फक्त लाल केशरी रंगांची छटा असलेलं आकाश. समीरच्या बाल्कनीतून समोर दिसणारं ते विहंगमय दृश्य अविरा बघतच राहिली. समीर झोपी गेल्यापासून ती काहीही खाता न पिता तिथे तशीच उभी होती. मम्मी बोलली तू जेवायला सुद्धा खाली गेली नाही म्हणून. मला तर खूप गाढ झोप लागली होती. तू उठवायचं तरी होतं मला. टॉवेलने स्वतःचा ओला चेहरा पुसतच समीर अविराच्या मागे आला. अविरा मात्र अजूनही एकटक त्या आकाशाकडे बघत होती, जो सहस्त्र रश्मीविना रिकामा दिसू लागला होता. अवे, समीरने तिच्या खांद्यावर हात ठेवला. तशी ती तिच्या तंद्रीतून बाहेर आली. कुठे हरवली होती तू? समीरने तिला काळजीपूर्वक विचारले. इतका वेळ हातात घट्ट पकडून असलेला स्वतःचा मोबाईल अविराने समीरकडे सोपवला आणि पुन्हा ती समोर दिसणाऱ्या निरभ्र आकाशाकडे पाहू लागली. समीरने एक नजर तिच्यावर टाकली आणि तिने हातात सोपवलेल्या मोबाईलमध्ये तो डोकावून पाहू लागला. काय असेल त्या मोबाईलमध्ये? कळेलच पुढील भागात. धन्यवाद.